श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज 3-3 अध्याय पठण करत असतो. रोज 11 माळी जप करत असतो. त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथातील रोज एक अध्याय पठण करू शकतो का? तर हो, तुम्ही रोज एक अध्याय गुरुचरित्राचे पठण करू शकतात. तसेच आपण 14 आणि 18वा अध्याय रोज पठण करत असतो. तसेच प्रत्येक महिन्यात गुरुचरित्राचं पारायण झालंच पाहिजेत. किंवा रोज तुम्ही एक अध्याय गुरुचरित्र पठण करू शकतात. आता हे पारायण कसं करायचं तर बघूया. तसेच रोज एक अध्याय पठण करण्यासाठी काही नियमावली असणार आहे. कारण महिला मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकत नाही. दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्राचं सार, संक्षिप्त गुरुचरित्र हे अतिशय प्रभावशाली आहे. आता नवीन वर्ष लागणार आहे, तर तुम्ही नवीन वर्षात रोज एक अध्याय पठण करू शकता. तसेच तुम्ही नवीन वर्षात कोणत्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता. लगातार 1 ते 53 अध्याय वाचले गेले पाहिजेत. म्हणजेच 53 दिवसात 53 अध्याय वाचले गेले पाहिजेत. जर आपण पहिला अध्याय वाचायला घेतला तर त्याचा भावार्थ वाचायचा का? तर ती तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकतात. त्याचबरोबर आपण गायत्री मंत्र म्हणत असतो, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत असतो, गणपती अथर्वशीर्ष म्हणत असतो. हे म्हणायची गरज नाही. ज्याची इच्छा असेल ते म्हणू शकतात. समजा तुमचा आज अध्याय वाचायचा पहिला दिवस असेल तर आज मी सगळं म्हणणार. गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, गणपती अथर्वशीर्ष. जर या 53 दिवसामध्ये मासिक धर्म आला तर हे 4 दिवस स्किप करायचे नाही. या 4 दिवसात घरातील व्यक्तीला अध्याय वाचायचे सांगायचे, पण सेवा थांबवायची नाही. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करायचे आहे. तुम्हाला रोज एक अध्याय पठण करायचे आहे. 53 दिवसात हे अध्याय पठण करणं झालेच पाहिजेत. जर कोणी घरात अध्याय वाचायला नसेल तर तुम्ही सेवाच करू नका. गुरुचरित्र ग्रंथ असा आहे, त्याला थांबवता येत नाही. एकदा सुरू झाला तर कंटिन्यू तुम्हाला वाचावीच लागेल. जर तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा लांबची व्यक्ती मरण पावली असेल त्यावेळेस काय करायचे तर त्यावेळेस घरातील व्यक्तीला अध्याय वाचायला सांगायचे. किंवा घरात व्यक्ती नसेल तर शेजाऱ्याकडे तो ग्रंथ द्या आणि ती व्यक्ती अध्याय वाचू शकते. तुमचं सुतक फिटलं की तुम्ही त्या व्यक्तीच्या घरातून ग्रंथ आणून वाचू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम काय? तर याचे काहीच नियम नाही. तुम्ही दिवाणवर झोपू शकतात, कांदा लसूण खाऊ शकतात, तुम्ही प्रवास करू शकतात, तुम्ही काहीही खाऊ शकतात, फक्त मांसाहार करायचा नाही. तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल. नित्यसेवेसारखेच याचे नियम आहे. जर तुमच्या घरात मांसाहार केला जातो तर त्यांना मांसाहार करू द्या, परंतु तुम्ही मांसाहार करायचा नाही. आणि तुम्ही रोज एक अध्याय पठण करू शकतात. याला फक्त मांसाहार वर्ज्य असतो. तसेच तुम्ही एक अध्यायाचं पारायण सुरू केलंच पाहिजेत. कारण नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर तो वार गुरुवार आहे. कर्ता आणि करविता महाराजच आहे. आणि हे गुरुचरित्र पारायण नक्की तुम्ही करावंच. रोज एक अध्याय पठण करून 53 दिवसात पूर्ण करून त्याची सांगता तुम्ही करू शकतात. तसेच गुरुचरित्र हा परमपावन ग्रंथ आहे. तसेच गुरुचरित्रातून गुरु आपल्याला संकटातून वाचवत असतो आणि जगण्याची इच्छा देत असतो. एक अध्याय, एक ओळी किंवा एक शब्द जरी आपण गुरुचरित्राचा वाचला त्याचे फळ आपल्याला भेटत असते. गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचल्याने आपलं मन चंचल असतं, ते शांत व्हायला सुरुवात होते. गुरुचरित्र अध्यायाचं रोज वाचन केल्याने जी नजरबाधा, करणीबाधा, नकारात्मक शक्ती निघून जाते. अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.